तसा हा काही निर्णय नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता. पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या, वय वर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी ठरवते. बरं, प्रश्न तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला लाडक्या बहिणीचा, त्यासंबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की आज देणार नाही, आम्ही सत्य नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमरी आम्हाला दिसतंय. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, म्हणजे टक्केवारी जास्त आहे. मग ती याचमुळं वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतं की 2-1% महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या